अब की बार कौन करेगा विकास? गोंदिया जिले में नगर परिषद और नगर पंचायत चुनावों का माहौल गर्म है और इस बार सबकी नजरें टिकी है नक्सल प्रभावित सालेकसा नगर पंचायत पर, जहां सियासी वादों की गूंज तो बहुत है, लेकिन हकीकत में जमीन पर विकास अब भी नदारद है। पहले ग्राम पंचायत रही सालेकसा को अब आमगांव खुर्द और सालेकसा को मिलाकर नगर पंचायत का दर्जा मिला है। यहाँ कुल 17 नगर सेवक और 1 नगराध्यक्ष का पद तय किया गया है, लेकिन चुनावी जंग में सबसे बड़ा सवाल यही है, क्या इस बार विकास की बारी आएगी? राजनीतिक तस्वीर इस बार मैदान में है सभी बड़े खिलाड़ी। भाजपा, कांग्रेस, शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट, शिवसेना शिंदे गुट, राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट और राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट। हर दल का दावा है, हम आएंगे तो विकास लाएंगे, लेकिन जनता अब सिर्फ वादों से नहीं नतीजों से जवाब चाहती है। विकास का हाल सालेकसा अब भी बुनियादी जरूरतों के लिए जूझ रहा है। पीने का साफ पानी नहीं, शिक्षा की हालत खराब, बस स्टैंड और कृषि उत्पन्न बाजार समिति तक का अभाव, नक्सल क्षेत्र और दुर्गम भौगोलिक स्थिति ने यहाँ की परेशानियों को और बढ़ा दिया है। पिछले कार्यकाल में कोरोना ने भी विकास की रफ्तार थाम ली थी। राजनीतिक माहौल इस बार नगराध्यक्ष का पद सामान्य वर्ग के लिए आरक्षित है और इसी को लेकर सियासी रस्साकशी तेज हो चुकी है। गठबंधन पर अब भी सस्पेंस बरकरार है, लेकिन जनता अब एक ही बात कर रही है, बातें बहुत सुन ली, अब काम दिखाओ। अब सवाल सिर्फ इतना है, क्या इस बार सालेकसा को मिलेगा उसका असली हक, या फिर ये चुनाव भी सिर्फ वादों के पोस्टर तक सीमित रह जाएगा? नक्कीच आमचे राज्याचे नेते आणि विकासशील नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार साहेब, तसेच आमच्या जिल्ह्याचे विकास पुरुष सन्माननीय खासदार प्रफुल्लभाईजी पटेल आणि राजेंद्रजी जैन साहेब यांच्या जे आम्हाला आदेश आहे आणि लोकसेवेचे जे वचन आहे त्यामध्ये आम्ही कुठलेही कमी पडणार नाही, कारण की लोकसेवा ही आमचे मूल तत्व आहे। या नगरपंचायतीला अजून सुजलाम सुफलाम आणि विकासशील बनविण्याकरिता जे जे काही आम्हाला करण्यात येतील, आम्ही ते सर्व आमचा पक्ष आज महायुतीचा प्रमुख घटक दल म्हणून आहे आणि याच अनुषंगाने आम्ही जर जनतेने आम्हाला आमचे कार्य बघता, आमच्या जे कार्याची इतिहास आहे ते बघता आम्हाला संधी दिली, नक्कीच आम्ही या नगरपंचायतीचा कायापालट करू असे आम्हाला मी जनतेला आश्वस्त करू इच्छितो। ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमताने निवडून येईल आणि ह्या सालेकसा नगरपंचायतचा इथला भौगोलिक क्षेत्र खूप मोठा आहे। बाकलसरा ते जांभडी ते हलबीटोला ते सालेकसा आणि आमगाव खुर्द इथली परिस्थिती जरी नगरपंचायतमध्ये लोकसंख्या जरी कमी असली तरी भौगोलिक क्षेत्र खूप मोठा आहे आणि त्या भौगोलिक क्षेत्राचा मोठा असल्यामुळे हा जो वाकडकसा जो नाला आहे या जांभडीला जोडणारा हा जो पुलिया आहे, हा जर पुलिया जोडला तर तिथल्या म्हणजे नगरपंचायतला जो संपर्क आहे निंबावरून जो जातो तो निंबावरून न जातानी म्हणजे दुसऱ्या ग्रामपंचायतमध्ये न जातानी तो सरळ मार्ग होईल आणि तो जो तिथला जो पुलिया आहे तो बंधारा आणि पुलिया असं जर झाला तर त्यामध्ये शेतकऱ्यांचा आणि सर्वांना सुख सोयीचा होईल, विद्यार्थ्यांना येण्या जाण्याकरता सर्व सुख सोयी होतील आणि इथला जो पाण्याचा जो विषय आहे हा मोठी नळ योजना जी शासनाने आता आपल्याकडे 65 करोडची जी योजना आहे ती राबवण्याचा पूर्ण नियोजन झालेलं आहे आणि त्या नियोजनमध्ये पाण्याची समस्या पूर्णपणे दूर होईल आणि इतर जी शिक्षणाची जी व्यवस्था आहे ते हळूहळू सुधारित होत आहे आणि त्याचप्रमाणे इथं आपल्या शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती ही अति आवश्यक आहे आणि तेही पूर्णपणे आपण शासनाकडे त्याच्याकडे लक्ष देऊन ते पूर्ण करू। बस स्टॉपचा विषय असो, कोणताही विषय असो किंवा इथला विकासाचा विषय असो ते आम्ही पूर्णपणे करू, कारण की आम्हाला पूर्णपणे 5 वर्ष विकासासाठी मिळाले नाही, कारण की 2 वर्ष कोरोना काळामध्ये गेले असल्यामुळे त्यावेळेस निधीचा अभाव झाला आणि त्यामुळे जे काही रखडलेले काम आहेत ते पूर्ण झाले नाहीत। परंतु आता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची संयुक्त
सरकार आहे आणि केंद्रामध्ये पण सरकार आहे. आम्हाला इथं जर सरकार मिळाली नगरपंचायतची तर आम्ही विकासाला मागे राहणार नाही आणि लोकांची कामं पूर्णपणे करू ही मी गवाही देतो. हे ठरवणारे पक्षश्रेष्ठी आहेत, त्या विषयात मी काही बोलू शकत नाही. आता जसं नगरपंचायतचे जे प्रॉब्लेम जे आहेत ते आता मागच्या वेळेसही आमदार पुराम साहेब होते, आताही तेच आहेत. याच्या आधी आपलं सविताताई पुराम महिला बालकल्याण सभापती होत्या, ते आताही आहेत. पण तरीही नगरपंचायतच्या जे अंगणवाड्या आहेत, शाळा आहेत, एवढी हालत खराब आहे त्याची का म्हणजे पूर्ण तालुक्यामध्ये अशी अवस्था कोणत्याच शाळेची नाही, एवढी खराब अवस्था आहे. कुठल्या शाळेमध्ये तर ते शौचालय नाही आहे, ग्राउंड नाही आहे, वॉल कंपाऊंड नाही आहे, अशी कंडिशन आहे. आरोग्याची तशीच कंडिशन, आरोग्य सेवा इथे सगळी विस्कळीत झाली आहे. मग शेतीविषयी, शेतीचे एवढं नुकसान झाले तर आता पंचनामे करून राहिले, अर्धे पंचनामे झाले नाही. सरसकटची मागणी आहे आमची, ते सरसकट दिल्या पाहिजे. मग मजुरीचा प्रश्न आहे, इथे लोकांना साधी मजुरीसाठी म्हणजे काम नाही आहे त्यांच्या हातात. मुलांसाठी बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्यांच्या रोजगाराची काही व्यवस्था नाही आहे. व्यापार पूर्ण विस्कळीत झाला आहे सालेकसाच्या. म्हणजे आज सालेकसाची सुरुवात शून्यापासूनच करावी लागेल अशी परिस्थिती सालेकसाची आणून ठेवला आहे. इथे तालुक्यामध्ये युवकांची बरेच समस्या आहेत, ज्याच्यामध्ये सर्वात मोठा की इथं शिक्षणाची सोय पुरेपूर नाही, रोजगाराची सोय पुरेपूर नाही आणि अशा स्थितीमध्ये ते पलायन करत आहेत. जर सालेकसाचा संपूर्ण विकास झाला, इथला लोकांचा आवागमन सालेकसा नगरासाठी वाढला, चौफेर गावातील चौफेर लोक सालेकसामध्ये आले, बँकेची व्यवस्था झाली, अशा स्थितीमध्ये व्यापार वाढणार. आणि जे अजून स्थानिक काही मुद्दे आहेत, जसामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती, त्यानंतर ट्रेनचा स्टॉप असो, तर असे बरेच विषय आहेत. जर ते झाले तर समजा इथून पलायन थांबेल आणि कदाचित नोकरीच्या माध्यमातून नाही पण स्वरोजगारच्या माध्यमातून ते इथं थांबतील आणि सालेकसाचा विकास होईल. सालेकसा नगर पंचायत, हम शिवसेना यूबीटी, हम स्वतंत्र, हमें आदेश मिला है ऊपर से कि आपको 17 सीट और एक अध्यक्ष की सीट लड़ाना है और हम लोगों ने पूरा तैयारी कर ली है कि हमें चुनाव लड़ना है और सालेकसा नगर पंचायत का विकास करना है. सालेकसा नगर पंचायत में कई प्रकार की समस्या है, उस समस्या का समाधान होना चाहिए. इसलिए हम लोग अपने पक्ष की ओर से अध्यक्ष का भी चुनाव लड़ा रहे और सभी 17 के 17 पार्षद चुनाव में खड़े कर रहे. संवाददाता राधा किशन चूटे, न्यूज फर्स्ट गोंदिया. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम. आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें